नमस्कार, मी महेंद्रसिंग राजपूतने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. जेव्हापासून महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेले महाविकास आघाडीचे सरकार शिवसेना फोडून आमदारांची पडवगडवी करून राजकीय तांडव घडवत पक्ष आणि चिन्ह यांची तोडफोड करून सरकार पाडण्यात आले आणि भाजपच्या कृपा आशीर्वादाने नवीन महायुतीचे सरकार स्थापन करण्यात आले, तेव्हापासूनच शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत हे भाजपसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहेत. राज्यात झालेल्या या बदलानंतर संजय राऊत अधिक आक्रमक झाले असून त्यांनी दररोज सकाळी 9 वाजता प्रेस कॉन्फरन्स, सामन्यातील अग्रलेख, विविध वाहिन्यांना दिलेल्या मुलाखती आणि चालू घडामोडींवर व्यक्त केलेले मत इत्यादींच्या माध्यमातून ते दररोज भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी या सर्वांवर कडाडून टीका करत आहेत. त्यांनी फक्त राज्यातील नेत्यांनाच नाही तर भारतीय जनता पार्टी आणि प्रमुख नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासारख्या इतरांवर देखील कडाडून राजकीय प्रहार केला आहे. त्यांनी केलेले कडवे राजकीय प्रहार अगदी खालच्या स्तरावर जाऊन भाषेची मर्यादा न पाळता शेलक्या शब्दात भारतीय जनता पार्टी आणि विरोधकांवर केलेल्या टीका या सर्वांच्या जिव्हारी लागत आहेत. इतकेच नाही तर संजय राऊत यांनी महाविकास आघाडी घडून आणण्यात आणि ती टिकवण्यात विविध पक्षांशी केलेला वार्तालाप आणि दाखवलेला सामंजस्यपणा, शरद पवार यांच्याशी केलेली युती मोडेन पण वाकणार नाही अशी त्यांची कणखर वृत्ती आणि शिवसेनेशी एकनिष्ठपणा इत्यादीमुळे देखील सत्ताधारी अनेक वेळा अडचणीत आले आहेत. संजय राऊत यांनी वारंवार भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांच्या आमदारांवर टीका करून त्यांच्यावर गद्दारीचा टिळा लावला. संविधानाची मोडतोड करून लोकशाहीची हत्या करण्याचे आरोप त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर लावला. त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न देखील झाला, मात्र तो तोडका ठरला. या सर्व वक्तृत्वाच्या व टीका टिप्पणीच्या लढाईत संजय राऊत नेहमीच एक पाऊल पुढे राहिले. त्यामुळे संजय राऊतचे करायचे काय हा प्रश्न आता सत्ताधाऱ्यांकडून नेहमीच सतावत होता. शेवटी त्यांना पत्राचार घोटाळ्याप्रकरणी 100 दिवस तुरुंगात जावे लागले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत बदलतील अशी अपेक्षा होती, मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते अधिक आक्रमक झाले. त्यांनी पुन्हा जोमाने सकाळच्या पत्रकार परिषदा सुरू केल्या. कठोर आणि कडवट राजकीय टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकटे संजय राऊत संपूर्ण महायुतीला भारी पडत आहेत असे चित्र वारंवार दिसत होते. त्यांच्यावर टीका करण्यासाठी व त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी भाजपाकडून आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांना समोर केले गेले. त्यांनी देखील राऊतांवर कडाडून टीकास्त्र सोडले. विविध पत्रकार परिषदा घेतल्या, आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. संजय राजाराम राऊत असं म्हणत त्यांनी त्यांना हिणवले. मात्र तोपर्यंत महाराष्ट्रातील भाजपचे नेते आणि शिंदे सरकार आपला जनाधार गमावून बसले होते. हे सरकार एक अनैतिक सरकार आहे अशी धारणा राज्यातील जनतेची देखील तयार झाली होती. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर झाला. राज्यात झालेल्या तोडफोडीचे परिणाम राज्यातील आणि केंद्रातील भाजपला भोगावे लागले आणि लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला फार मोठे अपयश आले. देशात सत्ता स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावत असतो, मात्र याच महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला अपयश आले आणि 48 पैकी केवळ 17 खासदार निवडून आणण्यात त्यांना यश आले. त्यामुळे लोकसभेतील पराभव दिल्लीतील व महाराष्ट्रातील नेत्यांच्या देखील जिव्हारी लागला. आपणास माहीत आहे की यापूर्वी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती होती. त्यांनी 2019च्या निवडणुका देखील युतीत लढवल्या, मात्र 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या वादावरून त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि उद्धव ठाकरे यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. सत्तेपासून दूर राहण्याचे शैल्य भाजपच्या नेत्यांच्या मनात होते. परिणामी तोडफोड करून त्यांनी सरकार पाडले. आता आगामी काळात राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. पुन्हा सत्तेत येण्यासाठी महायुतीला जनतेच्या मनात घर करायचे आहे आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना देखील सडेतोड उत्तर द्यायचे आहे. आपल्यावरील गद्दारीच्या टिळा देखील त्यांना पुसून काढायचा आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटा नरेटिव्ह सेट केला असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. आपणास माहीत आहे की लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीकडून भाजप संविधान बदलणार असा प्रचार केला गेला. निवडणूक काळात आम्ही संविधान बदलणार नाही असा प्रचार करून विरोधकांचे आरोप फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल राहिला. मात्र इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हातात संविधान घेऊन प्रचार केला आणि हा विचार घराघरात आणि मनामनात पोहोचवला. त्यामुळे सत्ताधारी आजही आरोप करतात की विरोधकांनी खोटा नरेटिव्ह सेट केला. या सर्वात एक गोष्ट लक्षात येते की ज्या भारतीय जनता पार्टीकडे एवढी मोठी प्रचार यंत्रणा आहे, हजारो कार्यकर्ते आहेत, सरकारी यंत्रणा आहे, संविधानिक संस्था आहेत, एक मोठी IT सेल आहे, त्यांच्या प्रचाराचे तंत्र ती सांभाळते, अनेक वृत्तपत्र आणि वृत्तसंस्था त्यांच्या ताब्यात आहेत, मोठे मोठे स्टार प्रचारक नेते आहेत, हजारो कोटींच्या जाहिरातींचा बजेट आहे
असे सर्व असताना विरोधक खोटे बोलले आणि ते आम्ही करू शकलो नाहीत असे सांगणे किती हास्यास्पद आहे। मात्र आता विधानसभेच्या तोंडावर संजय राऊत आणि त्यांच्यासारख्या नेत्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने एक मास्टर प्लॅन तयार केला असून त्यासाठी त्यांनी एक अधिकृत भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची बाजू मांडण्यासाठी सकाळी आणि दुपारच्या पत्रकार परिषदा घेण्याचे घोषित केले असून त्यासाठी प्रवक्त्यांची नेमणूक केली आहे। यासाठी भारतीय जनता पार्टीने 11 लोकांची एक टीम तयार केली आहे। मात्र ही टीम विरोधकांना उत्तर देण्यासाठी तयार केली की एकट्या संजय राऊत यांना उत्तर देण्यासाठी, आता हा प्रश्न उपस्थित होत आहे। याआधी वारंवार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून सकाळी 9 वाजेच्या भोंगा म्हणून संजय राऊत यांना संबोधण्यात येत होते। आता भाजपने एक कोर कमिटी तयार करून मुख्य प्रवक्त्यांना संजय राऊत आणि विरोधकांना उत्तर देण्याची जबाबदारी निश्चित केली आहे। यात आता पंकजा मुंडे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, माधव भंडारी, अशोक चव्हाण, अतुल भातखळकर, राम कदम, नितेश राणे यांच्यासारख्या नेत्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। यापुढे आता दररोज सकाळी 9 वाजता पंकजा मुंडे, आशिष शेलार, रावसाहेब दानवे पाटील, नितेश राणे, प्रवीण दरेकर हे पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देणार, तर संध्याकाळी 4 वाजता सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, माधव भंडारी, अशोक चव्हाण, अतुल भातखळकर आणि राम कदम हे प्रत्युत्तर देणार असे नियोजन करण्यात आलेले आहे। मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर जरी भाजपने 11 लोकांवर ही जबाबदारी दिली असली तरी त्यांच्या संजय राऊत यांच्यावर किती परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। राज्यात शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मागील काही काळांपासून भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, राज्यातील नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार यांच्यावर कडाडून टीका करत आहेत। त्यांच्यानंतर सर्वाधिक टीका ही संजय राऊत आणि शिवसेना नेते सुषमा अंधारे या करत आहेत। सोबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनीही सत्ताधाऱ्यांवर उत्तर देण्याची धुरा सांभाळली आहे। सध्या राज्यात होणाऱ्या सर्वच घडामोडींवर सत्ताधाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याचे काम महाविकास आघाडीच्या या नेत्यांमार्फत केले जात आहे। आता या सर्वांवर प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पार्टीने तयार केलेला हा मास्टर प्लॅन राजकारणात किती यशस्वी होतो हे आगामी काळात समोर येईल। कदाचित विरोधकांकडून देखील अशाच प्रकारची प्रवक्त्यांची टीम देखील सत्ताधाऱ्यांना उत्तर देण्यासाठी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आता या पत्रकार परिषदांमधून तू मैमेचा खेळ रंगणार हे आता निश्चित झाले आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या काळात सकाळ आणि दुपारच्या पत्रकार परिषद एकमेकांवर केलेले आरोप आणि प्रत्यारोप यांच्यात कोण बाजी मारेल हे आगामी काळात समोर येईलच। अशाच प्रकारच्या राजकीय बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।